नमस्कार. बच्चू कडू यांची शेतकरी शेतमजूर यात्रा आज नांदेडमध्ये. हक्क यात्रेमधून बच्चू कडू यांनी साधला सरकारवर निशाणा. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी नागपूर येथे लाखोंच्या संख्येने मोर्चे काढणार. बच्चू कडू यांनी शेतकरी शेतमजूर यात्रा आज नांदेडमध्ये आली आहे. लोकांच्या लुटीचे तंत्र आम्ही लोकांना सांगतोय. 18% आयात कर कापसावर कमी केले आहेत. आज 3400 रुपये सोयाबीनचा भाव आहे. 15 दिवसात सोयाबीन हातात येणार आहे. तर खरेदी केंद्र कधी तयार करणार? एकीकडे नैसर्गिक आपत्तीने शेतकरी मरतोय, अद्यापही चौफेर पंचनामे सुरू झाले आहेत. दिवाळीच्या अगोदर किती खरेदी केंद्र सुरू करणार याचे स्पष्टीकरण दिले नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या घरावर सोयाबीनचे कुटार घेऊन जाऊ. शिवाय कर्जमुक्ती आणि हमीभाव पेरणी ते कापणीपर्यंतचे सर्व कामे MRGMमधून व्हावे यासाठी 28 तारखेला नागपूर येथे लाखो शेतकरी आंदोलन करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. सहस्त्रकुंड प्रकल्प शेतकरी विरोध. सहस्त्रकुंड प्रकल्पाला शेतकऱ्याचा विरोध आहे. पुनर्वसन भूसंपादन कायद्यात 70% सहमतीशिवाय कोणताही सार्वजनिक प्रकल्प सुरू करत नाहीयेत. त्याचे निकष पाळणार का नाही पाळणार असा प्रश्न देखील कडू यांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पाची जामीनच काय तर खडासुद्धा उचलू देणार नसल्याची भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो. कसं लुटल्या जातं. 11% आयात कर कापसावर कमी केल्यामुळे किती लाख गाठी आमच्या देशात येऊन पडणार, त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल. आज 3400 रुपये सोयाबीनचे भाव आहेत. 15 दिवसानं सोयाबीन हाती येईल तर 5328 रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार, किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहे, काही ताळमेळ नाही. काल मी पणन सचिवाशी बोललो तर म्हणे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही. माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार नाही. एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरते आहे. चौफेर आम्ही पाहतोय, कुठलाही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही. त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही. आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं. दिवाळीच्या आत ते हाती येईल. दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही सोयाबीनचं कुटार घेऊन जाऊ. आम्ही ते सगळा बंदोबस्त करू. आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमीभाव पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमधून याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला बुट्टेपुरीला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार. सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल, तुम्ही नद पाहिली असेल ते आत्ताच आम्ही पाहतोय शेतीला टेकलेली आहे. आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान 1-1 किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं. त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे, कायदा काय आहे, 2013चा कायदा असा म्हणतं, भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का 70% सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार. मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार, या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी थांबणार आहे, त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं, या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे. आणि हे जर देत नसेल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तर सोडा, फळाय